ठीक आहे ना. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का बघा आणि मला लगेच सांगा. कंटिन्यू करायचं. बघा मी काय लिहिलं. if compound has only one chiral carbon atom जर दिलेल्या कंपाऊंड मध्ये एकच, नीट आहे का मी काय काय सांगणार आहे ना, एकदम पॉइंट वाइज व्यवस्थित लक्ष ठेवा, खूप सोपा पार्ट आहे. ठीक आहे आणि टिपिकल पण आहे. इफ कंपाऊंड हॅज ओनली वन chiral carbon atom then compound is optically active. कंपाउंड कसा आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड आहे. The given compound is what? Optically active compound. If the compound has only one chiral carbon atom, then the compound is what? Optically active compound. Then the given compound is what? Optically active आणि हे फिक्स आहे. जर दिलेल्या कंपाऊंड मध्ये एकच chiral carbon atom असेल, एकच, only one, डेफिनेट आहे की तो कंपाऊंड कसा असणार आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल इथे बघा मी काय लिहितो. फॉर एक्झाम्पल CH3C इकडे मी लिहिला H, इकडे मी लिहिला Cl आणि इकडे लिहिला CH2CH3. Now if you observe this compound, on the right hand side there is presence of a ethyl group, इकडे मिथिल ग्रुप आहे, इकडे क्लोरीन आहे आणि वरती H आहे. म्हणजे हा जो सेंटरचा कार्बन ऍटम आहे हा असिमेट्रिकल कायरल कार्बन ऍटम. असिमेट्रिकल म्हणजेच कायरल कार्बन ऍटम आहे. डेफिनेटली ह्या कंपाऊंड मध्ये एकच कायरल कार्बन ऍटम आहे म्हणजे हा कंपाऊंड डेफिनेटली काय असणार आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असणार. आता कंडिशन्स बघा काय काय. बघा आता मेन पॉइंट इथे स्टार्ट होतो. इफ कंपाऊंड has more than one chiral carbon atom, more than one हे काय बघा इथे, more than one chiral carbon atom, then what? If the compound has more than one chiral carbon atom, then it does not mean that if compound has more than one chiral carbon atom, then it does not mean that compound is optically active. Compound is optically active. अशी कुठलीही कंडिशन नाही आहे की जर दिलेल्या कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जर जास्त कार्बन कायरल असतील तर तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेलच. त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. नाउ कंपाऊंड which okay, all clear है ना. The compound which consists more than one chiral carbon atom. The compound which consists more than one chiral carbon atom should not, this is more important, should not show plane of symmetry. Should not show what? Plane of symmetry, as well as it should not show center of symmetry. Should not show what? Center of symmetry. दोन्हीही नसायला पाहिजे. This plane of symmetry is indicated with the help of an POS, plane of symmetry, and center of symmetry, POS and COS. दोन्हीही नसायला पाहिजे तरच कंपाऊंड काय होतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. then compound is optically active.
बघा मी काय लिहिलंय, खूप इम्पॉर्टंट पॉइंट लिहिले, हे तिन्ही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. तिन्ही पॉइंट्स व्यवस्थित बघा मी बोर्डवरती काय लिहिलंय. व्हॉट सर, हा तेच आता क्लिअर होणार ना. हा आता ते क्लिअर होणार. अरे हा पूर्वा जरा थांबा, बघा मग तुम्हाला कळेल. मी काय सांगतो मी काय, जर दिलेल्या कंपाऊंड मध्ये एकच कायरल कार्बन ऍटम असेल तर तो डेफिनेटली कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट इथे काय म्हणतात, जर दिलेल्या कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जर जास्त कायरल कार्बन ऍटम्स असतील तर तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेलच अशी कुठलीही कंडिशन नाही आहे. काही कंपाऊंड्स असे आहेत की ज्याच्यामध्ये 2-2, 3-3 कायरल कार्बन ऍटम्स आहेत तरी सुद्धा तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही. हे कशावरती डिपेंड असतं बघा, मी इथे लिहिले कंपाऊंड विच कन्सिस्ट मोर दॅन 1 कायरल कार्बन ऍटम should not show plane of symmetry, that is POS, as well as it should not show center of symmetry, that is COS. म्हणजे 2, 3, 4 कायरल कार्बन ऍटम्स असतील तर त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री पण नसायला पाहिजे आणि सेंटर ऑफ सिमेट्री पण नसायला पाहिजे. असे कंपाऊंडच ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. मग प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे नक्की काय? नाउ टू अंडरस्टँड द प्लेन ऑफ सिमेट्री कन्सिडर द फर्स्ट लेटर ए. मी हा एक ए लेटर कन्सिडर केला. जरा इमॅजिन करा की मी जर ह्या ए ला हा व्हर्टिकल फॉर्म मध्ये जर ब्रेक केला असतं तर दोन्ही साइडला सेम ग्रुप्स राहतात. किंवा मी ह्यातल्या एका पार्टला ह्याच्यावरती टाकलं तर दोन्ही साइडला सेम आहे. बी च्या पण बाबतीत तसंच आहे. हा बी आहे, ह्या बी ला पण मी सेंटर मधून ब्रेक केलं आणि हा जर मी फ्लिप करून टाकला तर दोन्हीही सेम येणार आहे. किंवा सी चा विचार करा, हा जर मी असा ब्रेक केला आणि असं जर टाकलं तर सेम आहे. किंवा डी चा विचार करा, डी ला सुद्धा मी असं ब्रेक केलं आणि असं टाकलं तरी सेम आहे. ई चा विचार करा, हा मी जर असं टाकला तर सेम येणार आहे. एफ मात्र ब्रेक होत नाही. मग तुम्ही व्हर्टिकली करा, हॉरिझॉन्टली करा, कसंही करा, हा मात्र ब्रेक होणार नाही. म्हणजे एफ does not shows the plane of symmetry, but A, B, C, D, E shows center of symmetry, plane of symmetry. ह्याला काय म्हणायचं? प्लेन ऑफ सिमेट्री. कुठलीही ऍक्सेस वापरू शकता. एक्स ऍक्सेस वापरा, वाय ऍक्सेस वापरा, झेड ऍक्सेस वापरा, कसंही वापरा. तिकडे कट केल्यानंतर जर तो दुसरा पार्ट फोल्ड करून ह्याच्यावरती टाकला जर सेम येत असेल तर त्याला म्हणायचं प्लेन ऑफ सिमेट्री. त्याला काय म्हणायचं? प्लेन ऑफ सिमेट्री. हे नसायला पाहिजे. दिलेल्या कंपाऊंड मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नसलं पाहिजे. मग सर सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय? नाउ टू अंडरस्टँड द सेंटर ऑफ सिमेट्री, सी दिस कंपाऊंड. हा कंपाऊंड जर विचार केला, ठीक आहे, तर नीट बघा मी काय करणार आहे. ह्या लिहिलं मी इथे सी डबल बॉन्ड, इथे मी लिहिला सी डबल बॉन्ड, इथे लिहिला Cl, इथे लिहिला Cl, मी इकडे लिहिला CH3, इकडे लिहिला मी CH3. लक्षात आलं का? हे काय आहे? प्लेन ऑफ सिमेट्री दाखवतात. F हा सेंटर ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री दाखवत नाही. हा कंपाऊंड काय? सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय? व्हॉट इज सेंटर ऑफ सिमेट्री? सेंटर ऑफ सिमेट्री इज व्हेरी इंपॉर्टंट. ठीक आहे, व्हॉट इज सेंटर ऑफ सिमेट्री? कुठल्याही स्ट्रक्चर मध्ये एक सेंटरचा पॉइंट पकडायचा. बघा माझ्या शब्दांकडे नीट लक्ष द्या. सेंटरचा पॉइंट पकडायचा. फ्रॉम दॅट सेंटर पॉइंट द टू सेम ग्रुप्स on an equal distance should be present in an opposite side, opposite plane मध्ये पाहिजे. हे समजण्यासाठी सांगतोय मी, हे समजण्यासाठी सांगितलंय. हे पण एक्झाम्पल मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. हे प्लेन ऑफ सिमेट्री दाखवतोय, हा पण दाखवतोय, हा पण दाखवतोय, हा पण दाखवतोय, हा पण दाखवतोय. पण हा दाखवू शकत नाही. ह्याला कसंही कुठूनही कट करा. वाय ऍक्सेस करा, एक्स ऍक्सेस करा, झेड ऍक्सेस करा, कुठल्याही ऍक्सेस मधून कट करा. असं कट करा, कुठेही सिमेट्रिकल येणार नाही. म्हणजे हा एफ लेटर जो आहे तो प्लेन ऑफ सिमेट्री दाखवत नाही. पण हे बाकीचे पहिले 5 लेटर्स प्लेन ऑफ सिमेट्री दाखवतात. मग सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय? की दिलेल्या कंपाऊंड मध्ये मी एक सेंटरला पॉइंट पकडला, त्या सेंटरच्या पॉइंट पासून एक अपोजिट डायरेक्शन मध्ये इक्वल डिस्टन्स वरती, नीट बघा मी काय सांगितलं, अपोजिट डायरेक्शन्स मध्ये इक्वल डिस्टन्स वरती, अपोजिट डायरेक्शन्स मध्ये एक वरती तर एक्झॅक्टली तेवढाच डिस्टन्स मधून खालच्या बाजूला अपोजिट डायरेक्शन्स मध्ये इक्वल डिस्टन्स वरती जर सेम ग्रुप्स येत असतील तर त्याला सेंटर ऑफ सिमेट्री म्हणायचं. बघा लक्षात आलं का? हे बघा हे स्ट्रक्चर बघा. मी हा सेंटर ऑफ पॉइंट पकडला, मी इथून वरती गेलो
सी डबल बॉन्ड O. तेवढ्याच डिस्टन्सने मी खाली आलो, सी डबल बॉन्ड O. इकडे बघा मी लेफ्टला गेलो एवढ्या डिस्टन्सनं क्लोरीन आहे, मी राईटला गेलो तेवढ्याच डिस्टन्स वरती तर क्लोरीन आहे. मी ह्या सेंटर ऑफ पॉइंट पासून वरच्या डायरेक्शनला इकडे गेलो, मिथिल ग्रुप आहे, तेवढ्याच डिस्टन्सनं अपोजिट डायरेक्शन मध्ये गेल्यानंतर सुद्धा मिथिल ग्रुप आहे. असं जर कुठे एक असेल तर ते असतं सेंटर ऑफ सिमेट्री. त्याला काय म्हणायचं? सेंटर ऑफ सिमेट्री. मग आपल्याला काय पाहिजे? दोन्हीही नसलं पाहिजे, सेंटर ऑफ सिमेट्री नसलं पाहिजे, प्लेन ऑफ सिमेट्री पण नसलं पाहिजे. ज्या कंपाऊंड्स मध्ये हे दोन्हीही नाही तेच कंपाऊंड्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. सर प्लेन ऑफ सिमेट्री नाहीये पण सेंटर ऑफ सिमेट्री आहे, दोन्हीपैकी एक जरी प्रेझेंट असेल तर कंपाऊंड ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. दोन्हीही ऍब्सेंट असले पाहिजेत. बघा आता मी इथे काय लिहिलंय? कंपाऊंड व्हिच कंसिस्ट मोर दॅन वन पॅरलल कार्बन ॲटम should not show plane of symmetry as well as it should not show center of symmetry. plane of symmetry काय आलं? कुठलाही कंपाऊंड अशा एक्सेस मधून ब्रेक केल्यानंतर आणि त्याला जर मी फोल्ड केलं तर सेम ग्रुप्स एक्झॅक्टली सेम येत असेल तर त्याला म्हणतात प्लेन ऑफ सिमेट्री. आणि सेंटर ऑफ सिमेट्री काय म्हणायचं? सेंटरच्या पॉइंट पासून अपोजिट इक्वल डिस्टन्स वरती, अपोजिट डायरेक्शन मध्ये इक्वल डिस्टन्स वरती इक्वल डिस्टन्स वरती जर सेम ग्रुप्स असतील अपोजिट डायरेक्शन मध्ये, इक्वल अपोजिट डायरेक्शन हा वर्ड लक्षात ठेवा मला. अपोजिट डायरेक्शन मध्ये इक्वल डिस्टन्स वरती जर सेम ग्रुप येत असतील तर तो झाला सेंटर ऑफ सिमेट्री. आणि दोन्हीही ज्याच्यामध्ये नसेल तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह. दोघांपैकी एक जरी प्रेझेंट असेल तर तो कंपाऊंड झाला ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. क्लिअर? कन्सेप्ट पॉइंट क्लिअर आहे का? बघा आपण एक्झाम्पल्स घेतले की तुमचं अजून जास्त क्लिअर होईल. नाही जेटीडी खूप अवघड आहे, जेटीडी खूप अवघड आहे याच्यापेक्षा. हे खूप सोपं आहे. जॉन टेलर डिस्टॉर्शन. चला बघूया एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स. चला सिंपल एक्झाम्पल्स पासून स्टार्ट करूया. तर बघा हा मी घेतला सायक्लोब्युटेन आणि मी ते मिथिल ग्रुप जोडला. मला सांगा बघू ह्याला प्लेन ऑफ सिमेट्री मधून जोडता येईल ब्रेक केल्यानंतर? हा कंपाऊंड प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री काय काय दाखवतो बघा. का दोन्ही दाखवत नाही? बघा व्यवस्थित बघून सांगा मला. मी असा ब्रेक केला सेम एकने मिथिल आहे, असा ब्रेक केला तरी मिथिल आहे, येणार नाही. असा ब्रेक केला तरी येणार नाही. असा ब्रेक केल्यानंतर प्लेन ऑफ सिमेट्री झालं असतं जर इकडे CH3 असतं तर. म्हणजे हा कंपाऊंड प्लेन ऑफ सिमेट्री दाखवणार नाही. लक्षात आलं का? बघा लक्षात आलं का? बघा सेंटर ऑफ सिमेट्री आहे का ह्याच्यामध्ये? इथे मी पॉइंट पकडला, इकडून वरती गेलो CH3 आहे, इकडून खालती आलो CH3 आहे नाहीये. सगळ्या बाजूला अपोजिट डायरेक्शन मध्ये ग्रुप सेम पाहिजे. म्हणजे इथे सेंटर ऑफ सिमेट्री पण नाहीये. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. सर तुम्ही कसं ओळखलं ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे? दोन्हीही नाही. ज्या कंपाऊंड्स मध्ये दोन्हीही नाहीये, प्लेन ऑफ सिमेट्री आणि सेंटर ऑफ सिमेट्री, तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह. इज इट क्लिअर? मी नावं घेणार नाही आहे आज कुणाचे. नावं बघा तुम्ही समजले का? बघा लक्षात आलं का? क्लिअर आहे का? बघा चला दुसरे एक्झाम्पल बघा. दुसरे एक्झाम्पल ह्यालाच आपण एक एक्झाम्पल बघा. त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? दोघांचाही विचार करायचा. वेदर दिस कंपाऊंड कंसिस्ट प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री. दोघांपैकी एक जरी प्रेझेंट आला किंवा दोन्हीही प्रेझेंट आले तर तो कंपाऊंड ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. दोन्हीही नसेल तर ऍक्टिव्ह. बघा ह्याच्यामध्ये POS आहे का नाही? हो, सगळे ग्रुप्स अपोजिट डायरेक्शनलाच पाहिजेत. हे समजण्यासाठी सांगितले बरं का बाळा. म्हणलं तर तुम्ही म्हणणार सर हे काय हे समजण्यासाठी सांगितले. एक्झाम्पल्स मध्ये अजून जास्त क्लिअर होईल. ह्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे की नाही? बघा मी असा कोण ब्रेक केला तर हा कंपाऊंड आणि असा फ्लिप करून टाकला तर सेम येते की नाही? म्हणजे ह्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे पण सेंटर ऑफ सिमेट्री कुठेच नाहीये.
पण दोघांपैकी एक तरी का होईना आहे ना, म्हणजे हा कंपाऊंड काय झाला ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. हा कंपाऊंड काय झाला ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. लक्षात आलं का बघा, प्लेन ऑफ सिमेट्री आणि सेंटर ऑफ सिमेट्री. बरोबर आहे. मी एखादा कंपाऊंड असाही लिहू शकतो. POS COS, प्लेन ऑफ सिमेट्री सेंटर ऑफ सिमेट्री आहे का नाही, आहे का नाही. हा जर मी असा ब्रेक केला, मी आता स्ट्रेट लाईन काढत आणि डॉटेड लाईन काढण्यात खूप वेळ जातो. त्याला जर मी इथनं ब्रेक केला आणि हा जर फ्लिप करून वरती टाकला तर सेम ग्रुप येतो, म्हणजे हा प्लेन ऑफ सिमेट्री दाखवतो. आता प्लस या स्ट्रक्चरचा जरा नीट विचार करा, ह्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री आहे का बघा जरा. सेंटर ऑफ सिमेट्री आहे का बघा. मी खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगणार आहे, पोरांनी नीट लक्ष द्या. प्लेन ऑफ सिमेट्री आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. सेंटर ऑफ सिमेट्री आहे का. तुम्हाला वाटेल की सर इथून वरती गेल्यानंतर मिथिल ग्रुप आहे, तेवढ्याच डिस्टन्स वरती खाली आल्यानंतर सुद्धा मिथिल ग्रुप आहे, म्हणजे सेंटर ऑफ सिमेट्री ह्याच्यामध्ये आहे असं वाटेल. पण ह्या कंपाऊंड मध्ये सेंटर ऑफ सिमेट्री नाही. सर काय सांगताय, आहे की इक्वल डिस्टन्स वरती, पण तुम्ही नाही का म्हणताय. वाटेल बघा इकडे बघा, मी मगाशी एक स्टेटमेंट ह्याच्यासाठी आवर्जून सांगितलं होतं. मी काय सांगितलं होतं बघा, हे स्ट्रक्चर सांगताना अपोजिट डायरेक्शन मध्ये इक्वल डिस्टन्स वरती, अपोजिट डायरेक्शन मध्ये इक्वल डिस्टन्स वरती, म्हणजे ह्या कार्बनचा मिथिल जर वरच्या बाजूला असेल तर ह्या कार्बनचा मिथिल ग्रुप खालच्या बाजूला पाहिजे. इमॅजिन करत असताना हे जे स्ट्रक्चर आहे ते बोर्ड वरती असं दिसतंय तुम्हाला, ते असं नाही इमॅजिन करायचं, असं इमॅजिन करायचं आहे. हा लक्षात आलं का बघा, माझ्या हाताकडे बघा किंवा असे विचार करा सायक्लोहेक्सेन. लक्षात आलं बरोबर आहे. तुमच्या बाजूचा जो सेंटरचा जो कार्बन आहे त्याचा मिथिल ग्रुप पण वरती आहे आणि ह्याचा मिथिल ग्रुप पण वरती आहे. हे दोन्ही मिथिल ग्रुप्स वरच्या बाजूला आहेत. प्लेन बॉन्ड्स आहेत ना, जर प्लेन बॉन्ड असतील तर ह्याचा अर्थ काय, मी कसं ओळखणार की हा वरती आहे आणि हा खालती आहे. असं नाही, दोन्हीही अपवर्ड डायरेक्शन मध्ये. अपवर्ड डायरेक्शन मध्ये नकोय मला अपोजिट डायरेक्शन मध्ये पाहिजे, अपोजिट प्लेन मध्ये पाहिजे. म्हणजे मी जर असं कन्सिडर केलं असतं की हा मिथिल ग्रुप ह्या कार्बनचा वरती आहे आणि इकडच्या कार्बनचा मिथिल ग्रुप खाली आहे, तर मग सेंटर ऑफ सिमेट्री झालं असतं. अपोजिट डायरेक्शन मध्ये दिसताना दिसतंय सर अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे, पण ऍक्च्युअली नाही आहे. म्हणजे पीओएस आहे, पीओएस आहे पण सेंटर ऑफ सिमेट्री नाही आहे. म्हणून काय झालं, तरी सुद्धा हा कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. दोन्हीही नसेल तरच ऑप्टिकली ऍक्टिव्ह. लक्षात आलं का बघा, मला काय सांगायचंय. ह्याला पॅरलल मी एक एक्झाम्पल देतो, ह्याला पॅरलल नीट बघा. स्टॅबिलिटी झोन बेल्ट बॉन्ड. आता एवढा मोठा शब्द वापरण्यापेक्षा मी ह्याला डॅश बॉन्ड म्हणणार. हा डॅश बॉन्ड आणि हा झाला वेज बॉन्ड. वेज बॉन्ड याचा अर्थ काय की फ्रंट आहे आणि हा मिथिल ग्रुप बॅक आहे. हा फ्रंट वरचा मिथिल आहे, हा बॅक वरचा मिथिल आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे करेक्ट येऊ शकतं विथ रिस्पेक्ट टू द सेंटर ऑफ सिमेट्री. तर बघा हा सायक्लोहेक्सेन, इकडचा मिथिल जो ग्रुप आहे तो वरती आहे, वेज बॉन्ड आहे म्हणजे वरती आहे, आणि हा बॅक साइड आहे म्हणजे इकडचा कार्बन डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. मी सेंटरला पॉइंट पकडला तर इकडे मिथिल आहे, तेवढ्याच डिस्टन्सने जर मी खाली आलो तर इकडे मिथिल आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये मिथिल ग्रुप आहे, म्हणजे इथं सेंटर ऑफ सिमेट्री आहे. प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, नाही. म्हणजे हा काय झाला, कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. दोन्ही नसेल, सिंपल झालं आहे आता, दोन्ही नसेल तरच ऑप्टिकली ऍक्टिव्ह. दोन्हीपैकी कुठलाही एक असला ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. बघा लक्षात आलं. आता मी काय सांगतो बघा, लॉजिक लावत असताना हे तुम्हाला आता इमॅजिन करत असताना डोकं शांत ठेवा. मी प्लेन ऑफ सिमेट्रीच्या बाबतीत इथे बोलणार आहे.
इथे प्लेन ऑफ सिमेट्री आहे बरं का ऍक्च्युअली तुम्हाला दिसताना आता कारण हे मी वरती दाखवलंय हा खालती दाखवलाय पण जर मी हा इथून सेंटर मधून कट केला ह्याला उचलून मी वरती टाकणार आहे ना ह्याला उचलणार आहे आणि वरती टाकणार आहे म्हणजे हे आहे हे झाकलं जाणार आहे ना बघा ना हा असा आहे इकडचा मिथिल ग्रुप इथे आहे इकडचा मिथिल ग्रुप असा खालती आहे त्याला जर मी कट केलं आणि ह्याला उचलून असं टाकलं तर ते समोर समोर ओव्हरलॅप होणार म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री आहे पण सेंटर ऑफ सिमेट्री नाही आहे म्हणजे हा कंपाऊंड काय झाला ऑप्टिकली इनएक्टिव्ह लक्षात आलं का दिलेल्या कंपाऊंड मध्ये एकच कायरल कार्बन ऍटम असेल तर फार विचार करावा लागत नाही तो कंपाऊंड डेफिनेटली काय असतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो पण जर दिलेल्या कंपाऊंड मध्ये एक किंवा एकापेक्षा जर जास्त कायरल कार्बन ऍटम्स असतील तर मात्र मला कशाचा विचार करावा लागणार प्लेन ऑफ सिमेट्री आणि सेंटर ऑफ सिमेट्रीचा दोन्हीही ज्याच्यामध्ये नसेल तो कंपाऊंड काय झाला ऑप्टिकली ऍक्टिव्ह मी केलं की पीयूएस आहे म्हणून सांगितलं की क्लियर क्लियर पुढे जाऊया आता अशी कितीतरी एक्झाम्पल्स तुम्हाला स्टडी करता येते कितीतरी एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये चला नेक्स्ट फिर पोझिशन बदलतो आपण तुमच्यासमोर स्टिरियोकेमिस्ट्री म्हणजे वेज बॉन्ड आणि डॅश बॉन्ड दिला असेल तर सोपं पडतं इथे पीओएस सीओएस चला पीओएस सीओएस इथे असं कुठेही ब्रेक करता येणार नाही की जेणेकरून हे सेम येईल बघा ना मी इथून ह्या कॉर्नर मध्ये गेलो फ्लिप करलं तर होणार नाही का होईल बघा ह्याला जर मी इथून सेंटर मधून जर मी असा कट केला जर विचार केला असा कट केला हा उचलला पीओएस आहे प्लेन ऑफ सिमेट्री आहे बघा पण सेंटर ऑफ सिमेट्री नाही आहे म्हणजे कंपाऊंड ऑप्टिकली इनएक्टिव्ह बघा लक्षात कंपाऊंड काय झाला ऑप्टिकली इनएक्टिव्ह नेक्स्ट 6 असा कट केल्यानंतर आणि हे जर मी पॉइंट उचलला हा कार्बन उचलला आणि याच्यावरती ठेवला तर ऑटोमॅटिकली झालं म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री आहे पण सेंटर ऑफ सिमेट्री नाही आहे दोघांपैकी एक जरी असला तर तो काय असतो ऑप्टिकली इनएक्टिव्ह बघा लक्षात आलं का क्लियर क्लियर पुढे जा चला बघा नेक्स्ट बघा प्लेन ऑफ सिमेट्री सेंटर ऑफ सिमेट्री ह्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री बसू शकत नाही कारण मिथिल इकडे आहे आणि हायड्रोजन इकडे आहे मी असा नाही ब्रेक करणार असं जर मी ब्रेक केलं तर OH ला OH H ला H होईल पण CH3 ला इकडे कोण दुसरीकडे काय नाहीच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही सेंटर ऑफ सिमेट्री आहे का नाही बघा कुठे सेंटर ऑफ सिमेट्री नाही आहे अपोजिट डायरेक्शन्स मध्ये काही नाही दोन्हीही नाही आहे म्हणजे डेफिनेटली हा कंपाऊंड काय आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह नेक्स्ट अरे लक्षात येते ना मी काय बडबड करायला बोलले ते चला हा विचार थोड़ा सा स्पेसिफाई करूंगा प्लेन ऑफ सिमेट्री सेंटर ऑफ सिमेट्री मी हा जर असा ब्रेक केला आणि जर झाकलं तर प्लेन ऑफ सिमेट्री आहे सेंटर ऑफ सिमेट्री हा सेंटरचा पॉइंट मी इथून वरती गेल्यानंतर मिथिल ग्रुप लागणार आहे
आणि ह्याच पॉइंट पासून तेवढ्याच डिस्टन्स वरती खालती आल्यानंतर पण मिथिल ग्रुप लागणार आहे, म्हणजे सेंटर ऑफ सिमेट्री पण आहे, दोन्ही प्रेझेंट आहे, मग काहीच उपयोग नाही, ऑप्टिकली इनएक्टिव्ह. क्लियर क्लियर आहे का बघा, क्लियर आहे का बघा. पुढे असा ब्रेक केला, प्लेन ऑफ सिमेट्री आहे, पण सेंटर ऑफ सिमेट्री कुठेच नाही आहे बघा, ऑप्टिकली इनएक्टिव्ह. लक्षात आलं ना, लक्षात आलं ना बघा. ह्यालाच पॅरलल, इथं प्लेन ऑफ सिमेट्री आणि सेंटर ऑफ सिमेट्री दोन्हीचा विचार. इथं प्लेन ऑफ सिमेट्री नाही आहे पण सेंटर ऑफ सिमेट्री आहे. इथं जर मी सेंटर पॉइंट पकडला डाउनवर्ड अपवर्ड सेम ग्रुप्स, अपवर्ड डाउनवर्ड सेम ग्रुप्स. सेंटर ऑफ सिमेट्री आहे, प्लेन ऑफ सिमेट्री नाही आहे, ऑप्टिकली इनएक्टिव्ह. लक्षात राहील, लक्षात राहील का?